फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आता मुलांच्या परीक्षा, युनिट टेस्ट सगळीकडे चालू असतील आणि डबा द्यायला लागत असेल. पौष्टिक पण पाहिजे, काय पाहिजे डब्यामध्ये द्यायला आणि मुलांना आवडता असा डबा संपला पाहिजे, ही काळजी प्रत्येक आईला असते. आणि त्यासाठीच आज मुलांच्या टिफिनसाठी एक छान रेसिपी, अगदी आवडती अशी मुलांची मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचं नाव आहे होममेड पिझ्झा. तर मैदा आपण शरीराला हेल्दी नसतो म्हणून खात नाही. मग बऱ्याच आयांना प्रश्न पडतो की काय करायचं विदाऊट मैद्याचं पिझ्झा वगैरे. तर तुम्ही मैदा अवॉइड करू शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबातच नाही आहे. आपण मिलेटचा पिझ्झा बनवू शकतो. तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा बेस करून पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि या ज्वारीच्या पिझ्झा बेसमध्ये ना मी बाइंडिंगला फक्त थोडंसं बेसन घातलेलं आहे आणि क्रिस्पी यायला म्हणून तांदळाचं पीठ घातलेलं आहे. सोडा वगैरे अजिबात काही नाही आहे. विदाऊट ईस्ट आणि विदाऊट मैदा आपण आज पिझ्झा बेस कसा बनवायचा ते बघतो आहोत. आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकाल. तुम्ही जर हा माझा पहिलाच व्हिडिओ बघत असाल, चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपी नवीन पोस्ट करीन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. चला तर पटकन सुरू करूया. बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला मिलेट पिझ्झा बेस बनवण्यासाठी डो बनवून घेणार आहोत आपण. इथे मी पाऊण कप पाणी घातलं आहे आणि किंचित मीठ घातलेलं आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मी 1 कप घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. पाव कप बेसन घेतलं आहे ग्राम फ्लोअर आणि पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे क्रिस्पसाठी आणि बाइंडिंगसाठी बेसन. आता छान गॅस बारीक करून त्याच्यानंतर आपण छान मिक्स करून घेतलं आहे हे पीठ. आणि थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं घालत राहायचं आहे. 1-1 टेबलस्पून लागेल तसं. खूप ओलसर पीठ करायचं नाही आहे आपल्याला, घट्ट मळून घ्यायचं आहे हा. आता गॅस बंद केला आहे मी खालून आणि 5 मिनटं आपण तसंच वाफ यायला ठेवून देणार आहोत. हे बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि मी आता परातीत पीठ काढून घेतलेलं आहे. आणि आता पाण्याच्या हाताने आपण व्यवस्थित छान घट्ट गोळा करून घेणार आहोत. खूप घट्ट पण नाही पण सैल पण करायचं नाही आहे आपल्याला, कारण लाटायची आहे आपल्याला ही भाकरीसारखी. पिझ्झा बेस जो आहे आपण ज्वारीचा करतो आहे आणि ग्लुटेन फ्री असल्या कारणाने याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे. हे बघा मी छान मळून घेतलेलं आहे आणि एक मोठा बॉल तयार केलेला आहे आणि तांदळाच्या पिठाचं डस्टिंग करून मी हे लाटून घेते. आपल्याला जाड पराठ्यासारखं लाटून घ्यायचं आहे. साईडनी ब्रेक झालं तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मोडणार नाही आहे आपलं. हे बघा अशा प्रकारे हे मी पिझ्झा बेस आपला लाटून घेतलेला आहे आणि साईडने आपलं जे ब्रेक झालं आहे ते व्यवस्थित करून घेतलं आहे आणि काट्याने प्रिक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आतल्या बाजूनी पण व्यवस्थित छान खरपूस भाजलं जाईल. आता एका पॅनमध्ये मी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे आणि त्याला ब्रशनी सारखं करून घेते. ऑलिव्ह ऑइल नसलं तरी चालणार आहे, साधं व्हेजिटेबल ऑइल घ्या किंवा बटर घेऊ शकता तुम्ही. फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवलेलं आहे मी. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघितलेलं आहे मी आणि आता उलटून घ्यायची. हे बघा कशी छान क्रिस्पी बेस तयार झाला आहे आपला आणि एक साईड व्हायची आहे. तर आता लो फ्लेमवरच मी करून घेते. पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आणि यावेळी मी मोझरेला चीज न वापरता माझ्या घरी जे प्रोसेस चीज होतं तेच मी वापरते आहे. तुम्ही मोझरेला चीज पण वापरू शकता, घरीसुद्धा करता येऊ शकतं आपल्याला मोझरेला चीज. मी एक दिवस तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करीन नक्कीच. आणि ज्या भाज्या घरात अवेलेबल होता, ग्रीन कॅप्सिकम, टमॅटो, ओनियन आणि ग्रीन आणि ब्लॅक जॅलॅपिनो घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. आपला बॉइल्ड कॉर्नसुद्धा घेऊ शकता. बॉइल्ड कॉर्न घालायचा राहिला आहे माझा, मी आता घालते आहे, लक्षात आलं माझ्या आत्ता. आणि हे बघा, आणि वरून पुन्हा परत चीज थोडंसं घालायचं आहे. भरपूर मुलांना चीज आवडतं आणि चीजनी वजन वाढायला पण मदत होते. आता सिम गॅसवरच मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि एक 5 मिनटानंतर आपला पिझ्झा बघा असा रेडी झालेला आहे. झाला की नाही पटकन?
बोलता बोलता पिझ्झा पटकन रेडी झालासुद्धा. पटकन होतो हा पिझ्झा आणि अतिशय हेल्दी आहे. तुम्हाला चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे. मुलांना तुम्ही छान डब्यातसुद्धा देऊ शकता, कारण मैदा नाही आहे आणि मैदा हा शरीराला हानिकारक असतो. त्याच्यामुळे मुलांना असं सांगायला नको की नाही एकसारखा मैदा नाही खायचा वगैरे. तुम्ही हा मिलेटचा पिझ्झा, याच्याऐवजी तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता, नाचणीचं पण घेऊ शकता आणि असा हेल्दी पिझ्झा तुमच्या मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी छानपैकी तयार करू शकता. बघा तुम्हाला करून आवडतो की नाही. तुम्हालासुद्धा आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचा मिलेटचा पिझ्झा होममेड केलेला अगदी अतिशय ऑर्गॅनिक तुम्ही म्हणू शकता आणि हेल्दी आहे. आवडत्या भाज्या घाल्या सगळ्या आणि कळवा मला तुमचा पिझ्झा कसा झाला तो. आणि तुम्हाला माझी ही आजची मिलेट पिझ्झाची रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.